मित्रांनो, थोडंसं इमॅजिन करा. आपल्या घरामध्ये रोज जो भाजीपाला आणला जातो त्याच्यामधला टोमॅटो, गाजर, भेंडी हे एकदम बोलायला लागले तर काय होणार? आणि त्यांनी कोणाला तरी धडा शिकवायचं ठरवलं तर मग काय होईल? तेच आपण या लेसन मध्ये बघणार आहोत की एका मुलाला या व्हेजिटेबल्सनी कशी गंमत दाखवलेली आहे आणि कसा धडा शिकवलेला आहे ते आपण बघतो आहे. आपला लेसन आहे लेसन 1.3 सिक्रेट प्लान ऑफ द व्हेजिटेबल्स. म्हणजेच व्हेजिटेबल्सचा जो सिक्रेट प्लान आहे ते आहे आपल्या लेसनचं हेडिंग. ठीक आहे. आता 1.1 आणि 1.2 याचे एक्सप्लेनेशनचा शिवाय क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला सुरुवात करूया लेसन 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स. मित्रांनो, आपलं लेसन आहे 1.3 सिक्रेट प्लान ऑफ द व्हेजिटेबल्स. आता इथे तुम्हाला एका साईडला भाजीपाला दिलेले आहे, काही व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सची नावं दिलेली आहेत, पिक्चर्स दिलेले आहेत आणि साईडला त्यांची टेस्ट कोणत्या प्रकारची असते ते आपल्याला मेन्शन केलेलं आहे. बरोबर. तर आता हे काय झालं? सॉल्टी आहे, स्पायसी, स्वीट, सोअर अँड टँजी ह्या झाल्या टेस्ट झाल्या. तर आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे आणि याचे आन्सर्स तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा की सॉल्टी कोणता आहे आणि स्पायसी कोणते आहे. या सगळ्यांची ऍक्टिव्हिटी ही तुम्हाला करायची आणि आन्सर मला कमेंटमध्ये कळवणार आहे आणि मला ते वाचायला खूप आवडणार आहे. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आता आपण लेसनला सुरुवात करणार आहोत. आता आपली स्टोरी कशी आहे? बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट. म्हणजे हा कोण आहे? बलबीर आहे. त्याला खूप सारे चॉकलेट्स असे खूप आवडायचे. तुम्हाला आवडतात की नाही चॉकलेट्स? सगळ्या लहान मुलांना चॉकलेट्स म्हटलं की बस एकदम तयार असतात ती कुठलीही कामं करून घ्यायला. तसाच हा बलबीर सुद्धा, त्याला पण खूप सारे चॉकलेट्स आवडायची. ही ऑल्सो लव्ड द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. मग त्याची आई त्याच्यासाठी काही चमचमीत बनवायची, ते सुद्धा त्याला खूप आवडायचं बरं का. म्हणजे छान छान बनवलं की पटपट खाऊन घ्यायचं. However, he would never eat any vegetables. पण त्याची एक खूप वाईट सवय होती. तो काय करायचा? कोणत्याच भाज्या खायचा नाही. तुम्ही करता का? तुम्हाला आवडतात का सगळ्या भाज्या? मला कमेंटमध्ये सांगा बरं, तुमची आवडीची भाजी कोणती आहे ती. ठीक आहे. His mother would get angry, but for any vegetable dish, Balbir would always say aloud no. आता त्याची आई रागवायची की जेव्हा तुझ्यासाठी छान छान बनवते, चमचमीत बनवते तर तू खातो, पण जेव्हा भाज्यांचा विषय येतो, जेव्हा वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात तर तू काय म्हणतो? नाही, मी खाणार नाही म्हणजे खाणार नाही. हे तुमचं वाक्य असते का? तुम्ही अशीच उत्तरं देता का आपल्या आईला? लुक ॲट दिस पीस बलबीर, दे टेस्ट सो नाईस विथ पनीर, हिज मदर वुड से. मग एके दिवशी आईने ना मटर पनीर बनवलं. पीज म्हणजे मटर, वाटाण्याचे दाणे. मग आईने मटर पनीर बनवलं एके दिवशी आणि आईने म्हटलं की बघ बलबीर, किती छान दिसत आहेत हे पीज याच्यामधले, पनीर मधले आहे ना, आणि हे पनीर सुद्धा किती छान टेस्ट लागते याची. बट बलबीर वुड मिअरली शेक हिज हेड. फक्त बलबीरने मिअरलीचा अर्थ काय होतो? ओनली. फक्त त्यांनी डोकं हो हो असं डोलवलं. ठीक आहे. नेम एनी व्हेजिटेबल अँड बलबीर वुड टर्न हिज फेस अवे. आता त्याच्या घरामध्ये कोणत्याही भाजीचं नाव घेतलं की लगेच तो आपलं तोंड फिरून टाकायचा, है ना, की काय हे असंच केलं जाते, अशीच भाजी बनवते, है ना, बस दुसऱ्या भाज्या काही करतच नाही, दुसरं काहीतरी बनवतच नाही, अशी नेहमी त्याची कंप्लेंट राहायची. He would not look at even a gajar halwa topped with nuts and raisins. Raisins म्हणजे काय होते? मनुका. ठीक आहे. मग एके दिवशी आईने त्याच्यासाठी छान छान गाजरचा हलवा केला आणि त्याला डेकोरेट करण्यासाठी त्याच्यावर काय केलं? मस्त छान नट्स टाकले, बदाम टाकले आणि मनुका सुद्धा त्याच्यावर टाकले आणि छान असं डेकोर केलं होतं. Balbi's fathers and mother would get very angry, but all the vegetables would feel more angry and hurt. आणि तेव्हा सुद्धा बलबीरने काय केलं? ते खाल्लंच नाही, गाजरचा हलवा सुद्धा त्यांनी खाल्लाच नाही. मग त्यावेळेला त्याच्या आई वडिलांना खूप राग आला. पण त्याच्यापेक्षा सुद्धा कोणाला राग आला होता? त्याच्या घरामध्ये जे व्हेजिटेबल्स होते त्यांना सुद्धा राग आला होता. बघा आता आपल्याला इथे पिक्चर्स मध्ये दिसतोय हा कॅरेट कसा अँग्री फेस केलेला आहे आणि दिसतोय का तुम्हाला? देन हे बघा इथे कॉलीफ्लावर, फ्लावर आहे ना, काकडी यांनी कसे अँग्रीली फेस केलेले आहेत. तर सगळ्यांना कोणाचा खूप राग आला? बलबीरचा खूप राग आला की नेहमी नेहमी हा काय कंप्लेंट करतो, मला आवडत नाही, मला आवडत नाही.
मग आता पुढे काय आहे बघूया. आता इथे काय लिहिलेलं आहे बघा, बल्बीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम, ग्रोल मिस्टर पोटॅटो वन डे. मग एके दिवशी त्या पोटॅटोला खूप राग आला आणि त्यांनी काय म्हटलं, बल्बीरला मी नाही आवडत, मला सुद्धा तो आवडत नाही. मग तो काय ग्रोल्ड म्हणजे खूप अँग्रीली चिडून बोलला, कोण, पोटॅटो है ना. मग सी हाऊ ही हेट्स मी, क्राईड कॅरेट टॉप अँग्रीली. मग तिथे बाजूला कॅरेट होतं सुद्धा, गाजर सुद्धा बसलेलं होतं. मग त्यांनी म्हटलं, तो किती माझा राग करतो है ना. मग त्याला पण सुद्धा राग आला होता कॅरेटला, की मी सुद्धा त्याचा राग करतो आता, कारण की मला पण तो बिलकुल आवडत नाही. मग आय वुड लाईक टू स्कोल्ड द फेलो, सेड मिसेस भेंडी, सेड मिस भेंडी. आता इथे भेंडी होती, भेंडीने म्हटलं की मला असं वाटतं की त्याला चांगलं रागवावं, त्यांना चांगलं ओरडून बोलावं त्याच्याशी. म्हणजे ही कोणाची कंप्लेंट होती, आता सगळ्या भाज्या एकत्र आल्या आणि त्यांनी डिसाईड केलं, त्यांना खूप राग आला की नेहमी नेहमी हा काय कंप्लेंट करतो की मला हे नाही, पोटॅटो नाही आवडत, मला गाजर नाही आवडत, मला भेंडी नाही आवडत. मग त्या भाज्यांना सुद्धा त्याचा राग यायला लागला आणि त्या सुद्धा चिडल्या. मग पोटॅटोनी म्हटलं की मला नाही आवडत, भेंडी पण ओरडली की मला असं वाटतं की त्याला चांगलं चांगलं रागवावं. ठीक आहे. मग काय आहे, अँड आय नो हाऊ टू डील विथ द स्टबन बॉय. आता स्टबन म्हणजे काय आहे, की जो हा हट्टी मुलगा आहे ना, स्टबनचा अर्थ होतो हट्टी. ठीक आहे, हा जो हट्टी मुलगा आहे ना, याला कसा धडा शिकवावा हे मला माहिती आहे. मिस्टर करेला सेड विथ अ नॉटी स्माइल. आणि तेव्हा की नाही तो करेला, त्यांच्यामध्ये कारलं नसतं का आपल्या घरामध्ये, मग तो की नाही छान असा स्माइल दिली, त्यांनी छानशी स्माइल दिली आणि स्माइल देऊन त्यांनी काय म्हटलं, आता मला माहिती आहे त्याला कसा चांगला धडा शिकवावा ते. बाय द टाइम डिनर वॉज रेडी, ऑल द व्हेजिटेबल्स हॅड वर्क आउट देअर प्लॅन. मग आता जेव्हा डिनर त्यांचं तयार झालं होतं, आईने सगळं छान डिनर बनवलेलं होतं, सगळ्या भाज्या बनवल्या होत्या आणि तेव्हा त्यावेळेला काय केलं, या सगळ्या भाज्यांनी काय केलं होतं, त्यांचा एक प्लॅन केला होता. आता इथे बघा या पिक्चर मध्ये काय दिलेलं आहे, बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी, त्याला खूप आवडायची बरं एग करी, अंडा करी माहितीये, त्याला खूप आवडायची. व्हेन द करी टेस्टेड रिअली गुड ही वूड फिनिश हिज फूड विथ अ ग्रेट हंगर. आणि जेव्हा जेव्हा त्याच्या घरी ना आई अंडा करी बनवायची तर तो पटपट संपून घ्यायचा. ही वूड लिक हिज फिंगर्स अँड द प्लेट्स ऑल्सो. म्हणजे तो चाटून पुसून सगळं संपून टाकायचं, कारण की त्याला ते खूप आवडायचं. काय आहे, एग करी इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय होते आपण बघूया. आता बघा पुढे काय झालं. बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी, म्हणजे अंडा करी त्याला खूप आवडायची. व्हेन द करी वॉज ब्रॉट टू द टेबल ही ग्रीडीली पुट अ पीस ऑफ द एग इन हिज माउथ. आता जेव्हाच त्या दिवशी काय झालं, की जेव्हा आईने त्याच्यासाठी अंडा करी बनवली आणि त्याची डिश ती टेबलवर आणून ठेवल्या गेली, मग काय झालं, त्यांनी त्यातलं पीस उचललं आणि तोंडामध्ये टाकलं. मग काय झालं एकदम बघा, यक, दिस एग इज बिटर, ही क्राईड. आता तो खूप जोराने किंचडला, ओरडला की अरे हे काय आहे, हे तर अंड कडू लागतंय. He did not know that Mr. Karela had squeezed his juice on the egg. आता त्याला माहितच नव्हतं की आता त्या व्हेजिटेबल्सनी सगळा प्लॅन बनवला होता ना, की त्याला धडा शिकवायचा. मग आता जशाच अंडाकरी त्याच्या समोर आली तर मिस्टर करेला म्हणजे कारल्याने काय केलं, की आपला जो कडवा ज्यूस असतो, कडू ज्यूस असतो, ते त्याच्यावर काय अंड्याच्या पीसवर त्यांनी पिळलं, स्क्वीज केलं, म्हणजेच ते पिळलं. ठीक आहे. आणि ते पिळलेलं त्याला थोडी ना माहित होतं की हे कोणी केलेला व्हेजिटेबल्सचा प्लॅन आहे, हे त्याला नव्हतं माहिती. मग जसंच त्यांनी ते पीस घेतलं आणि आपल्या तोंडात टाकलं तर त्याला ते पीस कसं लागलं, कडू लागलं. रविश, हिज फादर शाउटेड. म्हणजे काय मूर्खपणा लावला आहे. त्याचे वडील त्याच्यावर ओरडले, म्हणजे तू तर एरवी कंप्लेंट करतच असतो, पण आज तुझ्या आवडीची भाजी बनवली तरी तू काय म्हणतो आहे की हे कडू बनवलेलं आहे, म्हणजे हे काय मूर्खासारखं बोलतोय का तू. त्याचे वडील त्याच्यावर ओरडले. बट बलबीर सेड, इट इज रिअली बिटर पप्पा, अँड आस्क फॉर द कस्टर्ड. आणि त्याने म्हटलं, हो पप्पा खरंच कडू लागतंय ते, तुम्ही बघा ना कसं कडू लागतंय ते. आणि त्यांनी काय म्हटलं, मी नाही खाणार हे, आता मला कस्टर्ड द्या. आता कस्टर्ड काय आहे, एक स्वीट आयटम असतो है ना, तर तुम्ही खाल्लेलं आहे का कस्टर्ड, तर ते कस्टर्ड स्वीट लागतं. मग त्यांनी म्हटलं की मला नाही खायचं आता हे अंडा करी, आता मला काय खायचं आहे, कस्टर्ड. नंतर काय होते,
बघा, when the custard was being brought, a cauliflower threw a big lump of salt into it. आता जसंच कस्टर्ड त्याच्या समोर आणून ठेवल्या गेलं, मग काय केलं कॉलीफ्लावर? बघा आता कॉलीफ्लावरनी काय घेतला इतका मोठा मिठाचा खडा लंप म्हणजे असं घेतलं आणि पटकन त्याच्यामध्ये टाकलं. कशामध्ये? त्या कस्टर्डमध्ये टाकून दिलं. मग आता खूप सारं मीठ टाकलं तर कसं लागणार ते खारटच लागणार. मग लंप म्हणजे मोठाच्या मोठा असा गोळा त्याने टाकला. बघा इथे पिक्चर सुद्धा दिसते आपल्याला, कॉलीफ्लॉवर थ्रो करताना दिसते आहे, ती टाकताना दिसते आहे कस्टर्ड मध्ये. ठीक आहे. बलबीर पुट अ स्पूनफुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ. आता त्याने घेतलं, त्याला तर आवडायचं ना, आता त्याने घेतलं आणि थोडंसं खाऊन बघितलं. He found it so salty that he could not swallow it. आता swallow म्हणजे तो गिळू सुद्धा शकत नव्हता. तो म्हणजे त्याच्या तोंडामध्ये जे घास होतं ना, तो आतमध्ये गिळता सुद्धा येत नव्हतं. एवढं ते खारट झालं होतं, इतकं सॉल्टी झालं होतं. मग आता काय आलं? द कस्टर्ड इज सॉल्टी मम्मी. आता तो पुन्हा ओरडला की आई हे काय बनवलं? हे खूप खारट झालेलं आहे. Balbir explained, but she did not believe that it was salty. आता हा खूप सांगायला लागला की मम्मी खरंच खारट झालेला आहे, तू खूप खाऊन तर बघ कसं खारट लागत आहे. पण त्याच्या आईला माहिती होतं की मी बनवलेलं ना हे स्वीट आयटम आहे, याच्यामध्ये मीठच टाकलं नाही तर ते खारट कुठून होणार. म्हणून त्याच्या आईने त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही. आणि तो असं सांगत होता की एक्सप्लेन करत होता की मम्मी खरंच हे सॉल्टी वाटत आहे. आता नेक्स्ट बघा काय झालं. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम. आता त्याच्या आई वडिलांनी बिलकुल त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, कारण की नेहमीच होतं त्याचं, नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्या कंप्लेंट्स राहायच्या. आणि आज तर चक्क त्यांनी त्या अंडा करीसाठी, त्या कस्टर्डसाठी त्याला सुद्धा नावं ठेवायला सुरुवात केली. म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही. ऑल ही गॉट वॉज स्कोल्डिंग फॉर बिईंग सच अ ग्रम्पी बॉय. म्हणजे या मूर्खपणाबद्दल सगळेजण त्याच्यावर सगळेजण म्हणजे आई वडील त्याच्यावर ओरडायला लागले होते. आता ग्रम्पीचा अर्थ काय होतो? चिडचिड करणं. म्हणजेच त्याचे आई वडील त्याला नेहमी म्हणायचे की कसा चिडचिड करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तू काही ना काही खोट काढतच असतो. म्हणजे तुला चांगलं दिसतं का? नाही. प्रत्येक गोष्टीबाबत तुझी ही काय असते? कंप्लेंट असते. आणि म्हणून ते त्याच्यावर स्कोल्ड म्हणजे असे रागावले दोघही जण. बलबीर रिमेंड हंग्री. आता त्याला भूक लागली होती. मग त्याच्या आई वडिलांनी म्हटलं तुला सगळंच चांगलं नाही वाटत आहे ना, कोणतंच खावंसं वाटत नाही, बिलकुल जेवायचं नाही. म्हणून त्यांनी त्याला रागवलं. मग आता तो उपाशीच राहिला. इन द मिडल ऑफ द नाईट बलबीर क्रेप्ट हंग्रीली गो टू द फ्रीज. मग आता काय झालं की आता रात्र झाली, तो तसाच उपाशीच होता, त्याने तर काहीच खाल्लं नव्हतं. मग आता त्याला झोप लागली का? उपाशी पोटी त्याला झोपच लागेना. मग तो उठला रात्री आणि तो फ्रीज जवळ गेला. हे टोक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक अ बिग बाईट. मग आता तो फ्रीज मध्ये गेला आणि तिथे ना मोठं असं चॉकलेटचं स्लॅब म्हणजे असं मोठं चॉकलेट तिथे ठेवलेलं होतं. त्याने घेतलं आणि त्याचा एक बाईट घेतला, म्हणजे एक तुकडा तोडला. बट हिज टंग बर्न्ड. पण काय झालं अचानक? जसंच त्याने फ्रीजमधलं तर चॉकलेट थंड राहायला पाहिजे होतं. जसंच त्याने त्याचा एक बाईट तोडला, एक तुकडा तोडला, तर त्याला काय जळलं, त्याची जीभ एकदम जळायला लागली. बिकॉज द व्हेजिटेबल्स हॅड रब्ड चिलीज ऑन द चॉकलेट्स. म्हणजेच काय, भाजीपाला त्या व्हेजिटेबल्सनी काय त्यांचा प्लॅनच होता त्याला चांगलं धडा शिकवायचा. मग त्यांनी काय केलं होतं, त्या चॉकलेटवर रब केलं होतं काय? चिली, मिरची ही सगळी त्याला लावून ठेवलेली होती. मग त्याच्यामुळे त्याला जिभेची आग व्हायला लागली होती. विथ हिज बर्निंग माउथ बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. मग आता त्याचं तोंड खूप असं जळजळायला लागलं होतं, मिरचीच खाल्ले त्याने सगळं. मग आता तो रनिंग माउथ बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. आता त्याचं तोंड असं खूप जळजळायला लागलं होतं. मग आता खूप असं काय खावं हे त्याला सुचतच नव्हतं. मग फ्रीजमध्ये काय होतं, एका बाउलमध्ये एका वाटीमध्ये काय ठेवलं होतं? गाजरचा हलवा ठेवलेला होता आईने. कारण की त्याने तो खाल्ला होता का? नाही. त्याने आईने तसंच ठेवलेला होता. मग त्याला तो दिसला. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ. आता त्यांनी त्याच्यातला एक चमचा घेतला आणि एक टेस्ट करून बघितलं. द हलवा टेस्टेड सो स्वीट अँड नाईस. आणि जेव्हा त्याने त्याची टेस्ट घेतली तो म्हणाला, अरे वा, किती छान लागतोय हा गाजर हलवा, मी आधी का बरं खाऊन नाही बघितलं.
ही टूक अनदर स्पूनफुल अँड देन अनदर. मग तो एकामागे एक खायला लागला, कारण की त्याला त्याची टेस्ट खूप चांगली लागायला लागली. इट सरप्राइज्ड हिम दॅट गाजर हलवा कुड बी सो टेस्टी. आणि त्याला सरप्राईजच झालं की गाजरचा हलवा, जे मला गाजर बिलकुल आवडत नव्हते, पण त्याचा हलवा इतका टेस्टी कसा काय लागू शकतो, हे त्याला सरप्राईज झालं. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज टू ईट इट. आणि तो नेहमीच करायचा, जेव्हा आईने बनवलं तर तो म्हणायचा, मला नाही खायचं, मला नाही आवडत, जा तू, असं नेहमी आईला म्हणायचा. आणि त्याने काय केलं, तो नेहमी रिफ्यूज म्हणजे टाळायचा प्रयत्न करायचा. He liked it so much that he ate up all the halwa in the bowl. मग आता त्याला तो हलवा, गाजरचा हलवा इतका आवडला की त्याने पूर्ण ते बाउलच संपवून टाकलं, पूर्ण फिनिश केलं. आता बघा नेक्स्ट काय होत आहे. नेक्स्ट मॉर्निंग बल्बीज मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट अ मिल्क फॉर मेकिंग अ टी. आता सकाळी आई उठली, आईला माहितीच नाही की याने फस्त केलं रात्री गाजरचा हलवा. मग सकाळी आईने चहा करायसाठी फ्रीज उघडला आणि त्यातलं दूध घ्यायचं होतं चहा बनवण्यासाठी आईला. मग दूध घेण्यासाठी आणि फ्रीज उघडला. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. आता तिला तो गाजरचा ते वाटीमध्ये, ते बाउलमध्ये ठेवलेलं होतं, या भांड्यामध्ये गाजरचा हलवा ठेवलेला होता. आईला तर ते दिसलंच नाही, ते खाली दिसलं. हू हॅज इटन द गाजर हलवा, शी आस्क्ड. मग तिने विचारलं, हा गाजराचा हलवा कोणी खाल्ला? आय एट इट मम्मी, बलबीर सेड. आता बलबीरने काय म्हटलं, मम्मी मीच खाल्ला तो, आहे ना, मला आवडला तो. यू हेट व्हेजिटेबल्स डू यू नॉट. मग आता त्या आईने म्हटलं, खरंच तू खाल्ला, तुला तर भाजीपाला आवडत नव्हता. येस मम्मी, आय डीड हेट व्हेजिटेबल्स बट आय डोंट एनीमोर. हो, पण मला आतापर्यंत आवडत नव्हत्या, पण आता मला सगळ्या व्हेजिटेबल्स आवडायला लागल्या आणि आय डोंट एनीमोर. आता मी याच्यानंतर कधीही त्यांचा तिरस्कार म्हणजे हेट करणार नाही, मी सगळ्या भाज्या खाणार. बलबीर्स मदर वॉज हॅपी. आता त्याच्या आईला खूप आनंद झाला. गुड बॉय शी सेड अँड हग हिम. आईने त्याला म्हटलं की तू खूप गुड बॉय झाला, आता भाजीपाला खायला लागला ना. तर आईने त्याला छान हग केलं, त्याला जवळ घेतलं. कशी वाटली तुम्हाला स्टोरी, है ना? मजेशीर स्टोरी होती की नाही? आणि तुम्ही पण अशी कंप्लेंट करता का आपल्या आईजवळ की कोणत्या भाज्या आवडतात, कोणत्या आवडत नाही, है ना? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.